नागपुर स्थित निर्मल नगरी विट्ठल रुक्मिणी मंदिर में आषाढ़ी एकादशी के अवसर पर भव्य सजावट देखने को मिली। इस दौरान विभिन्न प्रकारों के फलों और फूलों से विट्ठल जी की मूर्ति को सजाया गया था। इस मौके पर कारा न्यूज की टीम ने मंदिर की खूबसूरती को अपने कैमरे में कैद किया। आइए देखते हैं इसकी एक खास झलक। नमस्कार, आप देख रहे हैं कारा न्यूज में जिया यादव। नागपुर उमरी रोड पर निर्मल नगर में विट्ठल रुक्मिणी मंदिर है, जहां के हम दर्शन करने आए हैं। आइए तो आपको भी सैर करवाते हैं। आइए। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पाहावेना। सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पाहावेना। तुझ्या दारी दाबी पांडुरंगी तळ, उन्मादाचा मळ झाकवेना। विठ्ठलाची आस वाढावी सरळ, विषाचे करळ टाकवेना। जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पाहावेना। ऐसे लाभो भान देगा देवा दान, चरणात ध्यान राहू देगा। अमृताची वेळ अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू देगा। विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग, मन झाले दंग माऊलीचे। घडो तुझी प्रीत वाढो तुझा संग, जीवनाचा रंग पाहू देगा। मंदिर में आते ही सबसे पहले आपको एक बहुत खूबसूरत राम जी की मूर्ति दिखेंगी। राम जी, लक्ष्मण जी, सीता जी आप देख सकते हैं। और आपको बता दूं कि इस मूर्ति की खासियत है कि ये जो जितनी भी मूर्तियाँ ये जयपुर से लाई गई हैं। जी हाँ, तो ये आप मूर्तियाँ देख सकते हैं कि सीता जी है, राम जी है, लक्ष्मण जी है, और बहुत ही खूबसूरत तरीके से, स्वच्छ तरीके से फूलों से सजाया गया है। ये पहला एरिया है। इसके बाद हम इस ओर चलेंगे तो उस साइड कान्हा जी की मूर्ति है। देखिए मेरे पीछे बहुत खूबसूरत आपको श्री कृष्ण और राधा जी की मूर्ति दिखेंगी। तो आप देख सकते हैं यहाँ पर बहुत ही भव्य और खूबसूरत श्री कृष्ण और राधा जी की मूर्ति है। बहुत ही खूबसूरत तरीके से, बहुत प्यारे प्यारे उन्हें वेशभूषा से तैयार किया गया है। जिसकी आप देख सकते हैं राधा कृष्ण जी की मूर्ति, उनके पीछे जिस तरीके से बहुत अच्छे तरीके से सजाया गया है। और ये मंदिर का सबसे खूबसूरत हिस्सा है। और इससे भी खूबसूरत और भव्य एक और हिस्सा हम आपको मंदिर का दिखाएंगे। जी हाँ, विट्ठल जी का मंदिर। बाकी ये आप तस्वीरें देख सकते हैं बड़ी खूबसूरत तरीके से, स्वच्छ तरीके से साईं बाबा जी की तस्वीरें, और यहाँ पर भी बहुत सारे भगवान जी की तस्वीरें रखी गई हैं। रंगोली बनाई गई बहुत खूबसूरत तरीके से, और सामने हनुमान जी की मूर्ति है, और आजू बाजू बहुत खूबसूरत तरीके से पेड़ लगाए गए हैं, और बड़ी ही स्वच्छता के साथ इस मंदिर को सजाया गया है। और आप यहाँ चारों तरफ देखेंगे तो यहाँ पर फोटोज़ लगाई गई है अलग अलग भगवान जी की, विट्ठल जी की। उनकी कहानी यहाँ पर कहीं ना कहीं बताई जा रही है कि किस प्रकार से विट्ठल जी की कहानी है। आप देख सकते हैं सारी तस्वीरें मेरे चारों ओर। ओम से सजा हुआ ये मंदिर भव्य और खूबसूरत। विट्ठल रुक्मिणी मंदिर का सबसे खूबसूरत और भव्य हिस्सा ये है। आइए हम आपको दिखाते हैं। आप देख सकते हैं कि कितने सारे फलों से इसको सजाया गया है बड़ी खूबसूरती से। विट्ठल जी की मूर्ति आप देख सकते हैं बड़ी भव्य तरीके से, जिसको जयपुर से लाया गया था। और अलग अलग प्रकार के फल, केला, अनार, सेब, संतरे, आम,
अलग अलग कितने अलग प्रकार के जो फल है उनसे इन्हें सजाया गया है और साथ ही और आषाढ़ी एकादशी के अवसर पर इसे सजाया गया था। आप इस भव्य खूबसूरत नज़ारे का लुत्फ़ उठा सकते हैं। मैं आपको बता दूं कि विट्ठल रुक्मिणी मंदिर की जो स्थापना है वो 2017 में की गई थी और कहीं ना कहीं ये मूर्तियाँ जयपुर से लाई गई थी और बड़ी ही इस मंदिर में करीबन 10 मूर्तियाँ हैं अलग अलग प्रकार की, जैसे कि श्री कृष्ण भगवान जी की मूर्ति है, गणपति जी की मूर्ति है और हमारे राम जी, लक्ष्मण जी, सीता जी इनकी मूर्ति है, अलग अलग प्रकार की मूर्ति है। और बताया जा रहा है कि पूरे विदर्भ में ऐसी मूर्तियाँ कहीं पर भी नहीं है। आप देख सकते हैं मेरे पीछे विट्ठल जी की बहुत खूबसूरत मूर्ति है और साथ ही अनेकों प्रकार के फलों से सजाया गया है। संतरा, आम, अनार, केला, सेब और फलों और फूलों से दोनों से बहुत खूबसूरत तरीके से सजाया गया है। आप इसका लुत्फ़ और आनंद उठा सकते हैं। आप इस मंदिर में नहीं भी आ पाए तो कोई बात नहीं, लेकिन आप कारा न्यूज़ देखकर हमारे कारा न्यूज़ के द्वारा विट्ठल जी मंदिर के दर्शन कर सकते हैं। विट्ठल रुक्मिणी मंदिर के सेवा ट्रस्ट, आइए इनसे जानते हैं कि विट्ठल रुक्मिणी मंदिर की स्थापना कब हुई, मूर्तियों के बारे में और ये जो खूबसूरत सी सजावट की गई है इसके बारे में। इस मंदिर की स्थापना कब की गई सर, ये बताइए। या मंदिराची स्थापना, मूर्ती स्थापना 2017 मध्ये झालेली आहे आणि या मंदिराचं पायाभरणी गुढीपाडव्याच्या दिवशी 2008 मध्ये झालेली आहे। तेव्हापासून या मंदिराचं काम या मूर्ती स्थापनेपर्यंत झालेला आहे। त्याच्यानंतर हा बराचसा बदल घडून आलेला आहे। सर ये मूर्ति कहाँ से लाई गई हैं, कितनी मूर्तियाँ हैं कुल, इसके बारे में बताइए। या मंदिरातील सर्व मूर्त्या जयपूर येथून 10 मूर्त्या आणलेल्या आहेत। त्यामध्ये श्री संत गजानन महाराज यांची भव्य दिव्य मूर्ती 51 इंचीची आहे। त्यानंतर राम, लक्ष्मण, सीता यांच्या 5 फुटांच्या वर मूर्त्या आहेत। त्यानंतर आहे राधा कृष्ण, त्याही मूर्त्या तेवढ्याच आहे। आणि आपण ज्यांच्यासाठी इथे आलात त्या विठ्ठल रखुमाईची मूर्ती सुद्धा जयपूरवरून आणलेली आहे। आणि त्यानंतर आहे गरुड आहे, नारद आहे, हनुमान आहे, गणेशजी आहे, कासव आहे आणि अजून बाहेरच्या परिसरात सुद्धा मूर्त्या लावण्यासाठी आम्ही ऑर्डर दिलेल्या आहेत। आणि या मंदिराची जे काही सजावट असतं, जी काही वेशभूषा असते, ह्या आमच्या महिला सेवाधारी करतात। खालची संपूर्ण महाराजांची सजावट आमची पुरुष भक्तगण करतात। मुख्य पुजारी जे आहेत आमचे मुळेकर दादा, हे संपूर्ण त्या मंदिरात म्हणजे त्या खालच्या गाभाऱ्याची व्यवस्थापन करतात। त्यांचे काम करण्याची, स्वच्छतेची आणि नीटनेटकेपणाची ख्याती आहे। और आषाढ़ी एकादशी के अवसर पर एक खूबसूरत सजावट की गई थी, तो कितना समय लगा इस सजावट को करने में? ये सजावट करने में करीबन 14 से 15 तास लगे हैं। इन्होंने म्हणजे याच्याकरता 14 ते 15 तास लागले आणि याकरता विविध प्रकारची 21 किमान 21 प्रकारची फळं, 500 किलो फळांची ही सजावट करण्यात आलेली आहे। आणि ह्या फळांची सजावट आमच्या मंदिरामध्ये सेवा ट्रस्टच्या वतीनं, श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक उत्सवाच्या वेळेला, म्हणजे जर उदाहरणार्थ झालं तर आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला विठ्ठलाची सजावट होतो। ऋषी पंचमी आणि प्रगट दिनाला श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीच्या सभोवताल सजावट असतं। राम जन्मोत्सवाला राधा आपल्या रामनाच्या गाभाऱ्यातली सजावट असतं। जन्माष्टमीला राधाकृष्णाची असतं आणि हनुमान जयंतीला हनुमानाची असतं। विविध प्रकारची सजावट करण्यासाठी सर्व भक्तगण येतात। महिला भगिनी सुद्धा या स्वच्छतेकरता सहभाग देतात। स्वतःहून प्रेरणेने, स्वयं प्रेरणेने इथे सर्व येतात। इस मंदिर के या मंदिराची ख्याती अशी आहे की इथली स्वच्छता पाहून लोक भारावतात। इथली सजावट आणि इथली व्यवस्था पाहून, शिस्तबद्धता पाहून लोक भारावून जातात। आणि या मंदिराचं जे बांधकाम झालं आहे, याकरता जो निधी मिळालेला आहे, ह्या सर्वसामान्य मोलकरींपासून, स्वीपरचं काम करणाऱ्यापासून तर गरीबातल्या गरीबापासून
जवळपास 75 ते 80 हजार भक्तांकडून हे 5 रुपयापासून तर 5,000 रुपयापर्यंत, कोणाची 10,000 असेल, कोणाची 21,000 असेल, ज्यांची शक्ती जशी असेल त्याप्रमाणे आतापर्यंत 80,000 भक्तांची देणगी या मंदिराला प्राप्त होऊन हे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे. विदर्भात जर पाहू जाता गजानन महाराज, श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थांच्या नंतर या मंदिराची प्रसिद्धी लोकांच्याकडून आम्हाला ऐकायला मिळतं. आम्ही फक्त नाममात्र इथे सेवाधारी आहोत. ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टचं काम आमचे अध्यक्ष आहेत श्री जाधव साहेब आणि सचिव आहेत सुनीलजी बालपांडे. आणि सुनीलजी बालपांडे जवळपास 35 वर्षापासून इथलं संपूर्ण आर्थिक व्यवहारापासून तर उत्सवाच्या नियोजनापर्यंत सर्व भक्तांना घेऊन सर्वांच्या सहकार्यानं हे काम करतात. आणि ऋषी पंचमीला काल हजारो भक्तांनी इथे दर्शन घेतलं. याकरता म्हणजे प्रसादाची व्यवस्था केली होती. उसळ, जिलेबी, केळी आणि राजगिरा लाडू, शिरा अशा प्रकारचं वितरण काल दिवसभर सायंकाळपर्यंत रात्री 10 वाजेपर्यंत चाललेलं आहे. और कुछ भक्त ऐसे हैं जिन्होंने इस मंदिर के बारे में बहुत सुना है लेकिन वो अभी तक आए नहीं है, वो आना चाहते, तो आप उनके लिए क्या कहना चाहेंगे? यहाँ का समय या मंदिराची जे काही वेळ आहे सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत सकाळची वेळ आणि सायंकाळी 5 ते 8 पर्यंत. गुरुवारी दिवशी संपूर्ण मंदिर रात्री 10 वाजेपर्यंत उघडं असतं आणि दुपारच्या वेळेला थोडे विश्रांती म्हणून सेवाधारी मंडळींना विश्रांती म्हणून 1, 2, 3 तास बंद असतं आणि दुपारी 3ला उघडतं गुरुवारला. आणि काल आषाढीला दिवसभर असतं, प्रगट दिनाला 5ही दिवस मंदिर दिवसभर खुलं असतं. मंदिराच्या दृष्टीने जर पाहू गेलं आता आर्थिक जे काही भक्तांच्या सहकार्यातून हे मंदिर चाललेलं आहे. याकरता कुठलेही आमचा राजकीय किंवा शासकीय निधीचा कुठलाही वापर करण्यात आलेला नाही. सर्वसामान्य भक्तांच्या स्वयंप्रेरणेने 20 ते 25,000 प्रगट दिनाला भक्तांकरता महाप्रसाद असतो आणि त्यामध्ये विविध प्रकारचे मेनू असतात. आणि सतत चतुर्थीपासून तर प्रगट दिनाच्या शेवटपर्यंत 5 दिवस महाप्रसाद असतो इथे ऋषीपंचमीच्या वेळेला, आपल्या प्रगट दिनाच्या वेळेला. आणि त्याचा लाभ सर्व भक्त घेतात. शिस्तबद्ध पद्धतीने इथं सर्व भक्त सहकार्य करतात. थोडा कंट्रोलिंगही कधी कधी करावा लागतो, पण शेगावच्या पद्धतीने इथे काम चालत आहे. दरवर्षी 3 वाऱ्या जातात. एक आता ऑगस्ट महिन्यामध्ये 9 तारखेला पायदळ वारी इथून शेगावला जाणार आहे. त्यामध्ये जवळपास 150 भक्त असतात आणि तिथे गेल्यानंतर आम्ही इतर भक्त जे म्हणजे वयस्क मंडळी वगैरे जे काही महिला मंडळी वगैरे आहेत ते आम्ही तिथे सहभागी होतो. तिथे 800 ते 900 लोक त्या वारीमध्ये सहभागी होतात. ही पायदळ वारी. त्यानंतर दुसरी वारी आहे जानेवारी महिन्यात जळगाव जामोद ते शेगाव. तिथं जवळपास तीही पायदळवारी असते. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी तेथील नागरिक ग्रामस्थ भव्य दिव्य स्वागत करतात. आमच्या पालखीचं प्रसादाचं वितरण करतात, जेवायची सोय करतात आणि संपूर्ण त्या वारीमध्ये जवळपास शेवटच्या दिवशी 5 ते 5,500 आमचे भक्तगण सहभागी होतात. दुसरी वारी एक भाऊबीजेनंतर जो रविवारी भाऊबीज जर शनिवारची आली तर दुसऱ्या दिवशी रविवारी म्हणजे लागून येणारा भाऊबीजेच्या नंतर जो रविवार येईल त्या रविवारी इथनं मंदिरातनं पायी कोराडी येथे वारी जात असते. त्यामध्ये सुद्धा कोराडीला याच्यासाठी जातात की भाऊ बहिणीचं गजानन महाराज आणि जगदंबा माता यांचं भाऊ बहिणीचं नातं आहे. म्हणून आम्ही राखी पौर्णिमेला राखी तिथे ठेवतो. तिथून राखी घेऊन मग आम्ही शेगावला जातो याला राखी पौर्णिमेला. राखी पौर्णिमेला त्या दिवशी आमची भक्त मंडळी सगळे तिथे असतात. आणि कोराडीला सुद्धा जाताना आम्हाला विविध ठिकाणी आमचं स्वागत होते. तिथं पालखीला सहभाग होतो. लोक सगळे भक्तगण व्यवस्था करतात आणि आमच्या ट्रस्टच्या वतीने तिथे भक्तांच्या सहकार्याने तिथे महाप्रसाद पण असतो कोराडीला.
ह्या पालखी पावसाच्यामुळे ते व्यत्यय आला, कारण इथे सतत कार्यक्रम सुरू होता. कारण सकाळी पूजा झाली, अभिषेक झाला, त्यानंतर इथे भजन होतं, 2-2, 3-3 मंडळींचं भजन होतं, 3 मंडळाचं. त्याच्यानंतर एक प्रवचन झालं, प्रवचनानंतर लगेच सुगम संगीत झालं आणि सतत व्यस्त कार्यक्रमामध्ये भक्तांना दिवसभर इथे प्रसादाचं म्हणजे फराळी प्रसादांचं वितरण करण्यात आलं. अशा प्रकारे विविध उपक्रम आमच्या श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्टच्या वतीनं चालविण्यात येतात आणि विविध भक्तांचा आम्हाला सहभागी मिळतोय आणि स्वयंप्रेरणेने सेवा देणारी भक्त मंडळी आहेत. इथे जे उपस्थित आहे स्वयंप्रेरणेने सेवा देणारी भक्त मंडळी आहे आणि हे सर्व श्रेय स्वर्गीय आमचे जे गुरुवर्य राऊतदादा आहेत, प्रभाकरराव राऊत यांना जातं. कारण त्यांच्या प्रेरणेने हे मंदिर स्थापना झालेली आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने आता संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या इथे जे 35 वर्ष त्यांनी रघुजीनगर पोलीस क्वार्टरमध्ये हे सगळं 35 वर्ष कार्यक्रम चाललात आणि त्यानंतर या 2017 पासून या मंदिरात हा उत्सव आम्ही दरवर्षी साजरे करत असतो. क्या आप अपने घर के पुराने फर्नीचर से तंग आ गए हैं तो अपने फर्नीचर को रिप्लेस करिए इंडियन फर्नीचर के साथ, जहां किफायती दाम में उपलब्ध है बेस्ट क्वालिटी मॉडर्न प्रोडक्ट्स, टीवी यूनिट, मॉडर्न किचन, सोफा, बेड, मंदिर, डाइनिंग टेबल, सोफा कम बेड, वो भी कस्टमाइजेशन और होम सर्विस के साथ. हर प्रोडक्ट पर इंडियन फर्नीचर वर्क मैन्युफैक्चरर देता है 5 साल की वारंटी. बैंक फाइनेंस ऑप्शन ऑल्सो अवेलेबल. तो बिना किसी देरी के अभी विजिट करें इंडियन फर्नीचर वर्क एंड मैन्युफैक्चरर, उदयनगर मानेवाड़ा रिंग रोड, नागपुर. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9700409512 पर.